मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे। काही प्रसार माध्यमांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही। प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मथळ्याखाली आलेल्या या बातम्या निराधार आहेत। तर पहा या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी प्रसारित होत असलेल्या बातम्या वस्तुस्थितीला धरून नाही म्हणजेच खोट्या आहे। खोट्या बातम्या काही प्रसार माध्यमांवर प्रसारित केल्या जात आहे असे या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे। प्राथमिक छाननीमध्ये 52 लाख लाभार्थी महिला अपात्र प्रसारित झालेल्या या सर्व बातम्यांना मंत्री अदिती तटकरे यांनी निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे। म्हणजेच ह्या बातम्या ज्या प्रसारित होत आहे ह्या सर्व खोट्या आहे असे या ठिकाणी स्पष्ट केले आहे। या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी ई-केवायसी प्रक्रिया अजूनही सुरू आहे। तर पहा योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास ज्या महिला खरोखर पात्र आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळावा याकरिता ही ई-केवायसीची प्रक्रिया सुरू आहे। योजनेसंदर्भात विविध प्रसार माध्यमातून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता सर्व लाभार्थ्यांनी केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर शासन निर्णयाच्या माध्यमातून अधिकृत प्रसार माध्यमातून प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा। तर पहा या ठिकाणी मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की योजनेसंदर्भात प्रसार माध्यमातून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या खोट्या बातम्या देणाऱ्या प्रसार माध्यमांवर विश्वास न ठेवता केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि शासन निर्णयाच्या माध्यमातून जी माहिती देण्यात येते त्याच्यावरच विश्वास ठेवायचा आहे असे या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केले आहे। पुढे पहा ई-केवायसीची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। या मुदतीत सर्व लाभार्थी भगिनींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ही नम्र विनंती। तर पहा या ठिकाणी काय म्हटले आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना ई-केवायसी करण्याकरिता ई-केवायसीची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे आणि या मुदतीच्या आत सर्व लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे अशी विनंती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी या ठिकाणी केलेली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि यापुढेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा।